नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 24 जुलै 2025 आहे. आज आपण कर्जत गायकरवाडीमध्ये रमेश वाघमारे यांच्या 1 वर्षाच्या पेरूच्या प्लॉट मध्ये आलेला आहे. तर हा पेरूचा प्लॉट आहे तो तैवान पिंकचा आहे. 1750 झाडे आहेत तैवान पिंकची. तर या प्लॉटची छाटणी घेण्यासाठी व या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आम्ही इथे आलेला आहे. तर आता याची छाटणी आम्ही घेणार आहोत, जेणेकरून याची जी फळधारणा आहे ती 2 महिन्यामध्ये होऊन जाईल आणि 4थ्या महिन्यामध्ये याला फोम बसले जातील. आणि ज्यावेळेस पेरूला जानेवारी फेब्रुवारीत भरपूर रेट राहतात त्यावेळेस याची हार्वेस्टिंग होईल. तर यांना संपूर्ण आपण शेड्यूल देणार आहे. याचे स्प्रे, ड्रीपमधून वॉटर सोल्युबल मटेरियल कोणते द्यायचे, त्यातनं शेणखत वगैरे कशा पद्धतीने, बेसल डोस कशा पद्धतीने द्यायचा याची माहिती आपण देणार आहोत. तर हा चांगला डेव्हलप केलेला प्लॉट आहे. फक्त याची छाटणी यांच्याकडून जरा प्रॉपर झाली नाहीये. तर आता हा व्यवस्थितपणे डेव्हलप करणार आहे हा प्लॉट आम्ही. जे हे झाड आहे तर ह्या झाडाच्या ज्या ब्रँचेस आहेत, साधारणतः या झाडाला एक 15 ते 20 ब्रँचेस आहेत. तर ही जी मेन ब्रँच आहे ती साधारणतः आपल्याला 5 ते 7 पानावर अशा प्रकारे छाटणी घ्यायची आहे. आणि ज्या बुडातील ह्या 2 ब्रँचेस आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत, जेणेकरून, आणि ह्या सेंटरची जी फांदी आहे ही सरळ जाणार, ही काढून टाक, जेणेकरून ह्याच्या आपल्याला भरपूर फांद्या मिळतील आणि कळी पण भरपूर लागेल. आणि जमीन त्यांची आपण पाहू शकता, जमीन सुद्धा काळी आहे, जास्त चिबड पाण्याचा निचरा होणार आहे, जास्त पण काळी भरपूर नाहीये, भरलेली जमीन आहे ही त्यांची कर्जत मधील. तर आपण पाहू शकता की पेरूची लागवड आता भरपूर वाढत चाललेली आहे. तर खूप शेतकरी पेरूकडे कॅश क्रॉप म्हणून बघतात, जसे द्राक्षे डाळिंबाकडे बघतात, तर याच्याकडे देखील कॅश क्रॉप म्हणून बघतात. पण तरी सुद्धा याचे जर कमर्शियल व्यवस्थितपणे वेळोवेळी जर छाटण्या तसेच डेव्हलपमेंट व्यवस्थित वेळोवेळी केली तर याच्यातून खूप चांगले सुद्धा फायदा होऊ शकतो. चांगलं प्रॉपर नियोजन केले तर भरपूर फायदा होऊन भरपूर पैसे सुद्धा ह्याच्यात होऊ शकतात. त्याच्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या पेरूकडे आपण बघितले पाहिजे, जेणेकरून याच्यातून भरपूर आपल्याला फायदा होईल.